ज्यावेळी गोकुळ टिकवायला पाहिजे होता त्यावेळीच लोकांनी आपल्या सगळ्यांना म्हणजे काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा शिंदे गटाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित येऊन गोकुळ टिकवण्याचं चांगलं काम या 5 वर्षामध्ये झालेलं आहे की जेणेकरून अमूलपेक्षा चांगला ब्रँड हा गोकुळचा व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। गोकुळ निवडणुकीला राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपल्या सोबत आता संजय पाटील यड्रावकर आहेत। तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडून आहात आणि तुम्ही तुमचे जे ठराव आहेत ते पूर्ण राष्ट्रवादी हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सुपूर्द केलेले आहेत। काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? पण महायुती म्हणून या इलेक्शनकडे बघत आहोत गोकुळच्या इलेक्शनमध्ये आणि त्या निमित्तानं आज आपण सगळे आमच्या तालुक्यातले जवळजवळ 80% ठराव आपण 75 to 80% ठराव आपण हे सगळे गोळा केले तालुक्यातले आणि ते आज सबमिट करायला आम्ही इथं आलो। महायुतीकडून बाकीचे जे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष अद्याप ठराव दाखल करण्यासाठी हे हसन मुश्रीफ यांच्या सोबत आज नाही आहेत। हसन मुश्रीफ यांच्या सोबत त्यांचे इतर पक्षातील जे सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातून ठराव दाखल करण्यासाठी संस्थेतून प्रतिनिधी आलेले आहेत। पण तुम्ही एकमेव जे आहात ते दुसऱ्या महायुतीच्या दुसऱ्या घटक पक्षातून आलेले आहात। काय सांगाल याबद्दल? नाही, घटक पक्ष असले तरी महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असलो तरी जिल्ह्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग केडीसी असू दे, गोकुळ असू दे, अतिशय चांगल्या पद्धतीनं या संस्थेची म्हणजे भरभराटी होत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आपण महायुती म्हणूनच बघत आहोत। ठराव दाखल करण्यासाठी ज्या ठिकाणी शेतकरी सर्वप्रथम उपस्थित राहिले सैनिक भवन, त्याच्याच बाहेर अगदी विरोधी गटाने एक बॅनरबाजी केलेली आहे ज्यावरती लिहिलं गेलेलं आहे की गोकुळ टिकवायला हवा आणि त्यावरती गाईच्या आणि म्हशीच्या दराचे गेल्या 5 वर्षातील जे दर आहेत ते सुद्धा लिहिलेले आहेत। काय सांगाल त्याबद्दल? 100% ज्यावेळी गोकुळ टिकवायला पाहिजे होता त्यावेळीच लोकांनी आपल्या सगळ्यांना म्हणजे काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा शिंदे गटाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित येऊन गोकुळ टिकवण्याचं चांगलं काम या 5 वर्षामध्ये झालेलं आहे। 3 अध्यक्षांनी अतिशय चांगलं काम केलं की गोकुळला चांगल्या पद्धतीनं नावारूपाला आणायचं काम केलेलं आहे। निश्चितपणे भविष्यामध्ये अजून गोकुळची प्रगती ही अमूलपेक्षा चांगल्या पद्धतीने व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी इथं राजकारण विरहित आपण या सगळ्या गोष्टीकडे गोकुळकडे बघतोय की जेणेकरून अमूलपेक्षा चांगला ब्रँड हा गोकुळचा व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये। गेले काही दिवस पाऊस आलाच नव्हता। पाऊस यावर्षी लांबणीवर आहे आणि या टायमाला पाऊस येतोय गेल्या 2-3 दिवसापासून आणि तेवढ्यात पाऊस येत असताना सुद्धा शेतकरी ती एक पावसाची बाजूला सारून गोकुळला दाखल करण्यासाठी या ठराव दाखल करण्यासाठी सगळे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। हजारोंच्या वरती दूध उत्पादक शेतकरी आज या ठिकाणी आहेत। काय सांगाल त्यांच्याबद्दल? निश्चितपणे त्या लोकांना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 5 वर्ष याचाच स्वरूप आहे। मी मगाशी बोललो की 5 वर्षात चांगलं काम झालंय आणि म्हणूनच एवढं मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा आपल्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक एकवटून चांगल्या पद्धतीनं कसे ठराव जमा करणं म्हणजे मतदान होत नाही। अजून सगळे महायुती म्हणूनच सगळेजण मतदान करणार आहेत। महायुतीचे किती सभासद आहेत किंवा याच्यापेक्षा सुद्धा महायुती म्हणून एकत्रित आपली संख्या किती होते हे बघणं खूप मोठं गरजेचं आहे आणि ते आकडा कमीत कमी 3,500 वर जाईल हे कसं हे आम्ही सगळे महायुतीचे सर्व घटक पक्ष म्हणून निश्चित करू। अगदीच गोकुळच्या निवडणुकीसाठी जे ठराव दाखल करण्यात आहेत जवळपास 1975 ठरावधारक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच्याही पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 3,000च्या वरती हे ठराव जाऊ शकतात असं आत्ताच आपण बोलताना संजय पाटील यड्रावकर यांनी आपल्याला सांगितलेले आहेत। महायुतीच्या माध्यमातून हे ठराव आणखीन 3,000च्या पुढे जाण्याची शक्यता आहे। बघूया गोकुळच्या रणधुमाळीत नेमकं काय होतं, अजून किती ठराव दाखल होतात आणि या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारतात। पाहत राहूया केके न्यूज सोबत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी बागल सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज।